मागील भागामध्ये आपण बघितले की भोपाजीअंभोरेला देवी जगदंबेनी वरदान दिले की तुझ्या सुनेच्या पोटी कलियुगात माझा प्रसाद म्हणून स्वयं श्रीकृष्ण अवतार घेणार आहे मुंगसाजी महाराज यांच्या रूपात। भोपाजी हर्षोल्हासित होऊन आपल्या घरी म्हणजेच धामणगाव देव येथे परतले आणि झालेली सर्व घटना आपल्या पत्नीला म्हणजेच साखराईला सांगू लागले की आपल्या विक्रम आणि गमाईच्या उदरी स्वयं देव जन्म घेणार आहे। भोपाजीच्या पत्नीने ही आनंदाची वार्ता संपूर्ण गावामध्ये सांगितली आणि कौतुकाने सर्व लोक ऐकत होते आणि बोलू लागले की तुझ्या सुनेची कुशी किती पवित्र आहे आणि हिच्या उदरी स्वयं श्रीहरी जन्म घेणार आहे, हे आमचे भाग्य आहे। नंतर गमाई मनोमनी विचार करत होती की मला देवरूपी पुत्र प्राप्त होणार आहे। मग तिला गर्भधारणा झाली आणि पुत्र प्राप्त होता 2 सुंदर असे कन्यारत्न प्राप्त झाल्या। थोरल्या कन्येचे नाव बहिणाबाई आणि दुसरीचे नाव वालंबाबाई असे होते। मग ते सर्व आनंदाने राहत होते। एके दिवशी विक्रमजींनी गमाईला हस्त खेळत म्हटले की माझी इच्छा आहे की तुझ्या उदरी पुत्र जन्मला यावा। विक्रमजीचे हे वाक्य ऐकताच गमाईला आपल्या सासूचे वचन आठवले की आपल्या उदरी भगवान येणार आहे आणि पुत्र प्राप्तीची तीव्र इच्छा झाली। जणू आकाशात ढगांची गर्दी आणि विजेचा कळकळाट अशी आकाशवाणी झाली। माता गमाईचे पती निद्रास्थानी असताना गमाई चिंता करू लागली, माझ्या उदरी कधी श्रीहरीच्या रूपामध्ये मला पुत्र प्राप्त होणार आहे याची चिंता करू लागली व मध्यरात्री ती देवघरामध्ये गेली। मग ती जगदंबा मातेला विनवू लागली, सर्व काही तुझ्या हाती आहे, तर मग मला कधी पुत्र प्राप्त होणार आहे असे म्हणून तिने आपले डोळे झाकले व देवीला विनवू लागली। जसे तिने डोळे झाकले तिथे लखलखित प्रकाश आला आणि एक दिव्य पुरुष प्रगटला आणि म्हणू लागला, मी मच्छिंद्र अवतारी, मीच गोकुळी खेळलो देवकीच्या उदरी तो, मी श्रीकृष्ण, असे ते महापुरुष बोलले। ती अद्भुत वाणी ऐकताच गमाई सुखावली आणि त्या दिव्य पुरुषाला भगवान म्हणून स्वहस्ते आलिंगन घालू लागली आणि मनोमनी अशी इच्छा प्रगट केली की हे बाळ माझ्या अंगणी रागले पाहिजे, हा पुत्र म्हणून मिठी मारली। तेवढ्यातच तिचे डोळे उघडेल, तिच्या हातात बाळ येता फुल आले। उर्वरित कथा बघूया पुढील भागात। तरी आपल्या भगवान मुंगसाजी महाराजांच्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, याचप्रमाणे आपल्या चॅनलला प्रेम द्या। जय मुंगसाजी माऊली।